आज आपण वेगा आणि EMA एकत्रित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आज मॉर्निंगला गॅप डाऊन चांगला 0.5% गॅप डाऊन एक्सपेक्टेड होता. थोडा गॅप डाऊन ओपन पण झाला निफ्टीमध्ये. पण तो काय जास्त वेळ सस्टेन करू शकला नाही. एक फक्त जवळपास 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच तो आपल्याला सेलिंग प्रेशर दिसला. त्यानंतर तो कंटिन्युअसली रिकव्हरच केलेला आहे. आता हा वेगा आहे, जो रेड म्हणजे पी आणि ग्रीन म्हणजे सी वेगा. हा जो रेडमध्ये दिसतोय तो वेगा आपण सांगतोय की हा कंटिन्युअसली डिके केलेला आहे. प्रीमियम प्रीमियम हा कंटिन्युअसली डिके झालेला आहे. ही जी लाईन आहे इथून जी 9:57 पासून जी चालू होते, ॲक्च्युली 9:55 पासून असायला पाहिजे. 9:55 पासून जी लाईन चालू होते ती आहे 9 EMA आणि नंतर पुढे जाऊन ही एक जॉईन होते रेड कलरची, ती आहे 21 EMA 21 EMA. ॲक्च्युली काय असतं की हा निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आहे वेगा. याचा अर्थ काय की पीचे प्रीमियम जास्त आहेत आणि मार्केट खालच्या साईडला जाऊ शकतं. असा सिंपल अर्थ झाला इथपर्यंत. पण जर मला ऑप्शन बाईंग करायचं असेल तर मी काय करणार? EMAची मदत कशी काय घेणार? तर इथे एक मला EMAचा एक क्रॉस ओव्हर दिसतो. शॉर्ट टर्म 9 EMA 21 EMAला क्रॉस करतोय. तर मी इथे एक ट्रेड घेतला, ठीक आहे. तर तो क्रॉस कॅन्डलला मी कट करणार. तर हा 3 कॅन्डलच्या आतमध्येच तो कट झाला असणार आहे ट्रेड. हार्डली 37 to 42 म्हणजे जवळपास 10-15 मिनिटामध्ये हा ट्रेड एक्झिट झाला असेल. पण ह्याच्यामध्ये काय जास्त प्रॉफिट नसणार आहे. हा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झाला असेल, कारण सेम लेवलला मार्केट आहे. जर पुढे पाहिलं तर ऑप्शन बाईंगचा एक पण ट्रेड आपल्याला मिळू शकत नाही. कारण काय झालं आहे की शॉर्ट टर्म EMA, लाँग टर्म म्हणजे 9 EMA आणि 21 EMAला क्रॉसओव्हर कुठेच नाही आहे आणि प्रीमियम स्टेडीली डिके केला आहे. राईट. इवन जर जर ही जी वेगा लाईन आहे, वेगा लाईनला जर क्लिअरली आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये असं दिसेल की जवळपास हा जो वेगाचा लाईन आहे, पी वेगाचा लाईन, त्याने 9 EMAला रेजिस्टन्स म्हणून ट्रीट केले आणि कंटिन्युअसली तो रेजिस्टन्स घेतो. जेव्हा आपण त्या लाईनला टच करतो तिथून एक सेलिंग येते. आय मीन टू से सेलिंग येते इन द सेन्स वॉट की तिथे तिथे ऑप्शन नवीन ऑप्शन रायटर्स ॲड होत आहेत, जेणेकरून प्रीमियम अजून तुटतं आहे. असं करून करून तो एंडला प्रीमियम खूप सारं तुटलं आहे. आपण कॉल साईटला जर बघितली ना तर त्याच्यामध्ये काय विषय आहे की कॉल साईट हा 9 EMAला आणि 21 EMAला तो रेजिस्टन्स म्हणून ट्रीट करतो आहे. हा बघा इथे टच झाला, त्याच्यानंतर तो परत खाली आला. राईट. त्याच्यानंतर परत हा 21 EMAला टच, देन अगेन गो डाऊन. हा इथे परत खाली गेला. बरोबर आहे. हा वरती जाण्याचा प्रयत्न करा, परत इकडे ऑप्शन रायटिंग झाली. पण फायनली जवळपास हे 2 पावणे 2-2च्या दरम्यान आपल्याला इथे क्रॉसओव्हर दिसतोय. या क्रॉसओव्हरमुळे हा क्रॉसओव्हर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकला होता की एक क्रॉसओव्हर झालेला आहे म्हणून. त्या क्रॉसओव्हरने जवळपास 80 पॉईंटचा मूव्ह दिला त्यानंतर. म्हणजे जवळपास 185 ही काहीतरी लेवल होती त्यावेळेला. ती जवळपास पावणे 2ला आपण चेक केला तर ती लेवल होती, आय थिंक सो, हां, ही कॅन्डलच्या अगोदर पावणे 2, तर लेवल होती आपल्याकडे 25,185 आणि तिथून सरळ तो वरती गेलेला आहे 25,267. म्हणजे जवळपास 70-80 85च्या आसपास पॉईंट मूव्ह दिलेला आहे ह्या क्रॉसओव्हर नंतर. मग इथे एक ऑप्शन बाईंग ट्रेड कॉल साईडला बसलेला आहे. बाकी तर पुट साईड हा पूर्णच्या पूर्ण ऑप्शन सेलर दिवस होता. इव्हन स्ट्रॅटेजी जरी विकला असेल तरी पण चांगले पैसे बनले असतील, कारण 166 वरून तो 112 वरती आलेला आहे. म्हणजे जवळपास 50 पॉईंटच्या आसपास आपल्याला स्ट्रॅडलमध्येच डिके मिळालेला आहे. बरोबर आहे. हा झूम केला आहे मी चार्ट. कुठेही क्रॉस अंडर म्हणजे बेरिश क्रॉस ओव्हर इकडे आपल्याला काही दिसत नाही आहे. याचा अर्थ काय की आपण जो मॉर्निंगमध्ये कॉल घेतला असेल
राईट. कारण कॉल साईट हा निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आहे. तर आपण नॉर्मली जो निगेटिव्ह टेरिटरीमध्ये असतो स्ट्रॉंग बुलिश ह्याच्यामध्ये सेंटिमेंट्समध्ये, तो आपण बाय करू शकतो. राईट. मग जो घेतला असेल तो पूर्णच्या पूर्ण एंडपर्यंत त्याचा आपल्याला बुक प्रॉफिटचा सिग्नल किंवा स्टॉप लॉसचा सिग्नल नाही आहे याच्यामध्ये. बरोबर. आणि जर पी साईडला आपण चेक केला तर पी साईडला तो 9 आणि 21 EMA ला रेजिस्टन्स घेतो. इथे फक्त एक ब्रेकआउट देण्याचा सिनेरिओ बनला होता, पण तो ॲक्च्युली एंडचा हे आहे, तर पण अजूनही कुठेही ब्रेकआउटचा सिग्नल दिसत नाही आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्रीमियम डिके झालेला आहे. सेन्सेक्समध्ये निफ्टीसारखाच आहे चार्ट याचा. मॉर्निंगला तो बऱ्यापैकी खाली जाण्याचा प्रयत्न केला एक कॅन्डलमध्ये. त्यानंतर तो पूर्ण दिवसभर स्टेडीच राहिला आणि स्टेडीली प्रीमियम डिके करत होता. तर याच्यामध्ये पाहिलं तर सेम 921 याला इकडे एक कुठेतरी एक ट्रेड बंद असेल ऑप्शन बाईंगचा, पण तो कॉस्ट एक्झिट झाला असेल कारण इथे क्रॉसओव्हर दिसतो आणि हा बेरिश क्रॉसओव्हर आहे. म्हणजे इथे क्रॉस अंडर आहे. 9 EMA परत 21 EMA हे करतोय. 21 EMA 9 EMA क्रॉस अंडर करतोय. त्यामुळे इथे एक्झिट झाला असेल. त्याच्यानंतर कुठेही बाईंग अपॉर्च्युनिटी नाही आहे. इथे सेम जो 2 वाजाच्या आजूबाजूला जो एक बिन निफ्टीमध्ये जो हा होता क्रॉसओव्हर होता तो इथे पण दिसतोय. हा बरोबर आहे. 2 वाजायच्या आसपास तिकडे पण एक क्रॉसओव्हर दिसतोय आणि हा क्रॉसओव्हर जवळपास आपल्याला चांगला प्रॉफिट देऊन गेला असणार आहे. हा ऑप्शन बाईंगचा एक ट्रेड बांधलेला आहे ते. नाहीतर हा पूर्णच्या पूर्ण ऑप्शन सेलिंग दिवस होता. आणि तुम्हाला या वेगा किंवा EMA बद्दल काही शंका असेल तर तुम्ही पक्का ते कॉमेंटमध्ये जर आम्हाला कळवा, जेणेकरून काय आहे की नेक्स्ट सेशन मी रेकॉर्ड करेन तेव्हा मी तो आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक जणाकडे आपला एक ओन सेटअप असेल, त्यासोबत ह्या पर्टिक्युलर सेटअपला यूज करून पहा एकदा. मला वाटतं हे डेफिनेटली हेल्पफुल होऊ शकतं. हे माझं हे माझं स्पष्ट मत आहे. पुरता एवढंच. उद्या परत आपण सेम चार्ट ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करूया आणि काय ट्रेड आपल्या सेटअपनुसार लागले असतील ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत तुम्ही चार्ट समजून घ्या. त्यानुसार आपले ट्रेड आपण जर ट्रेड करत असाल तर याच्याशी कम्पेअर करा आणि नेहमी प्रॉफिटेबल राहा. चला, गुड नाईट.